आपण छोडो भारत आंदोलन हे जे आहेत किंवा छोडो भारत चळवळ जी आहे 1942 ची तिची पार्श्वभूमीचा अभ्यास केला। आता आपण प्रत्यक्षात आंदोलनाचा अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, आपण यापूर्वी छोडो भारत आंदोलन जे आहे किंवा छोडो भारत चळवळ जी आहे तिच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला होता। त्यामध्ये आपण क्रिप्स प्रस्ताव, क्रिप्स जे मिशन होतं त्याचा अभ्यास केला, वैयक्तिक सत्याग्रहाचा अभ्यास केला, त्याचबरोबर जी ऑगस्ट ऑफर होती तिचा अभ्यास केला। आणि मग या अभ्यासातून आपल्याला समजलं की भारतामध्ये या क्रिप्स मिशनमुळे किंवा ऑगस्ट ऑफरमुळे भारतातला असंतोष जो आहे तो कमी न होता तो दिवसेंदिवस वाढतच गेलेला आहे। आणि या असंतोषाने काय केलेलं आहे, एक म्हणजे पुढील जी चळवळ सुरू होणार होती भारतामध्ये तिला आपण छोडो भारत चळवळ किंवा भारत छोडो चळवळ असं सुद्धा म्हणतो। तर या चळवळीची जी पार्श्वभूमी आहे ती या ऑगस्ट ऑफरने किंवा क्रिप्स मिशनने तयार केलेली आपल्याला दिसून येतं। कारण क्रिप्स मिशनमध्ये आपण बघितलं होतं की भारताची फाळणी होईल अशी काही तत्व टाकले होते। प्रांतांना काय केलं होतं, प्रांतांना स्वतःची घटना तयार करण्याचा अधिकार देण्यात आला होता। त्यामुळे भारतामध्ये काय झालं असतं, बाल्कनायझेशन झालं असतं। त्यामुळे क्रिप्स प्रस्ताव जो आहे तो भारतातील जे सर्व प्रमुख पक्ष होते जसे की काँग्रेस, मुस्लिम लीग, त्याचबरोबर तामिळनाडूमधील जस्टिस पार्टी आणि त्याचबरोबर इतर जे वर्ग होते, शिखांचा वर्ग, त्याचबरोबर दलित, अस्पृश्य, या सर्वांनी मिळून हा जो क्रिप्स मिशन आहे याला काय केलं होतं, याला नाकारलं होतं। आणि मग आता जी भारत छोडो आंदोलन आहे ती सुरू होण्यामागं क्रिप्स मिशन व्यतिरिक्त इतर काय कारणं होती यांचा सुरुवातीला आपण अभ्यास करू आणि एकूणच या व्हिडिओमध्ये आपण छोडो भारत चळवळ 1942 ची अभ्यासणार आहोत। तर आता क्रिप्स मिशन व्यतिरिक्त ही चळवळ सुरू होण्यामागे कोणती कारणं होती हे आपण बघू। तर जनतेमध्ये असंतोष, आपण बघितलं होतं की जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं होतं आणि जर्मनीने त्यापूर्वी कुणाला जिंकलं होतं, ऑस्ट्रियाला जिंकलं होतं, ऑस्ट्रेलिया म्हटलं मी, तर ऑस्ट्रियाला जिंकलं होतं आणि जर्मनी एक एक देश जिंकत चालला होता। आणि जसं त्याने पोलंडवर आक्रमण केलं तसं दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती। आता दुसऱ्या महायुद्धाची जी सुरुवात झाली होती, मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की दुसरं महायुद्ध का झालं होतं, तर जपान आणि जर्मनी सारखे जे देश होते त्यांना काय करायचं होतं, वसाहती मिळवायच्या होत्या। आणि ऑलरेडी फ्रान्स आणि जे इंग्लंड सारखे देश होते त्यांच्याकडे खूप साऱ्या वसाहती होत्या। या वसाहती काय करायचे, ते या वसाहतीमध्ये व्यापार करायचे। तर ब्रिटन आणि फ्रान्सला स्वतःच्या वसाहती वाचवायच्या होत्या आणि जपान आणि जी जर्मनी होती तिला काय करायचं होतं, स्वतः व्यापार करण्यासाठी वसाहती मिळवायच्या होत्या। या कारणामधून जे युद्ध सुरू झालं त्याचा जो फटका आहे तो इंग्रजांना निश्चितच भारतामध्ये बसला। इंग्रजांनी चूक काय केली, एकतर भारतीय नेत्यांना विश्वासात न घेता भारताला युद्धामध्ये ढकललं। त्यानंतर दुसरी चूक अशी झाली की युद्धामुळे जी महागाई आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि आपल्याला माहिती आहे महागाई वाढली, त्याचबरोबर जी मागणी सुद्धा वाढली, मागणी सोबत टंचाई सुद्धा वाढली। तर हा अर्थशास्त्राचा जो कन्सेप्ट आहे तो या ठिकाणी लागू होतो आणि जेव्हा लोकांना गोष्टी महाग मिळतात तेव्हा लोक काय करते, डायरेक्ट सरकारला ब्लेम करते। आपण जर आपल्या रेग्युलर दैनंदिन आयुष्यातील जर गोष्ट बघितली तर पेट्रोलचा भाव जर वाढला तर लोक डायरेक्ट सरकारला बोलायला लागते। आपल्याला ही तर गोष्ट माहिती आहे। मग त्या काळी महागाईने काय केला होता, उच्चांक गाठला होता आणि यामुळे लोक त्रस्त झाले होते आणि त्यामुळे आता ते सरळ इंग्रजांसोबत लढा देण्यास तयार झाले होते। त्यानंतर ब्रिटिशांच्या पाडावाची संभाव्यता। आता जपान आणि जर्मनी, जपान काय करत होतं, भारताचे पूर्वेकडचे देश आहे इंडोनेशिया, फिलिपिन्स, त्याचबरोबर ब्रह्मदेश, हे देश जिंकत भारताच्या सीमेवर येऊन पोहोचला होता। आणि इकडून जर्मनी युरोपमधील सर्व देश, त्याने फ्रान्सला सुद्धा जिंकून घेतलं होतं। जो हिटलर होता त्याचा जो नाझीवाद होता आणि त्याचा जो नाझी जर्मनी होता त्याने फ्रान्स सहित जे युरोपियन देश आहेत ते जिंकत भारताकडून, भारता शेजारी पश्चिमेकडे जे देश होते त्यांच्या सीमेवर येऊन पोहोचला होता। आणि जो त्या काळचा विन्स्टन चर्चिल त्यावर इतकं प्रेशर आलं होतं की भारताला वाचवण्यासाठी अमेरिकेचं प्रेशर होतं, चीनचं प्रेशर होतं आणि अशा या प्रेशरमध्ये आता भारतीय लोकांना वाटू लागलं की चर्चिल काही हे प्रेशर हँडल करू शकत नाही आणि शेवटी काय होणार, तर जपान किंवा जर्मनी भारताला जिंकणार। आणि लोकांची मेंटॅलिटी सुद्धा अशी झाली होती की लोक आता ब्रिटिशांसोबत लढायला तयार होते, पण जपानने जर येऊन भारत जिंकला तर लोक त्यांना अडवणार नव्हते। लोकांची मेंटॅलिटी अशी
अशी झाली होती. तर हे एक कारण होतं. त्यानंतर लोकांची धैर्य शक्ती कमी झाली होती. मी तुम्हाला हे मगाशी सांगितलं की लोकांचा काय झालं होतं, सरकारवरील जो विश्वास होता तो अगदी कमी झाला होता. लोक काय करायचे की स्वतः जवळचे जे पैसे होते, म्हणजे पैसे आपण सरकारी बँकेत ठेवतो किंवा इतर सरकारी बॉन्डमध्ये गुंतवतो, तर ते सरकारी पैशाचं रूपांतर ते जास्तीत जास्त प्रमाणात सोन्यात करत होते आणि स्वतःच्या घरात जे सोनं आहे ते आणून ठेवत होते. म्हणजेच या ठिकाणी जो लोकांचा विश्वास आहे सरकारवरील तो कमी झाला होता. आणि आपण बघितलं की क्रिप्स मिशनद्वारे ते आपल्याला वसाहती अंतर्गत स्वराज्य देत होते आणि ती मागणी आपण 1929 पर्यंत केली होती. पण त्यानंतर आपल्याला काय पाहिजे होतं, पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे होतं. काय पाहिजे होतं आपल्याला, पूर्ण स्वातंत्र्य. त्यामुळे काँग्रेसने हा ठराव काय केला, या ठरावाला म्हणजे क्रिप्स मिशनकडे पाठ फिरवून आता चळवळ करण्याचा निर्णय घेतला. आता या चळवळीला सुरुवात कशी होते, तर काँग्रेसचं एक अधिवेशन होतं किंवा काँग्रेसची जी वर्किंग कमिटी असती तिची वर्धा या ठिकाणी एक मीटिंग होती आणि मग या मीटिंगमध्ये एक ठराव पारित करण्यात येतो. त्यामध्ये असं सांगण्यात येतं की ब्रिटिशांनी आता भारत सोडून जा आणि ब्रिटिशांना एक 24 दिवसाचा एक कालावधी दिला जातो की तुम्ही या 24 दिवसाच्या आतमध्ये जर भारत सोडून गेले नाही तर आम्ही काय करू, आम्ही चळवळीला सुरुवात करू. असं ब्रिटिशांना 24 दिवसाचं अल्टिमेटम देण्यात येतं आणि त्यानंतर मग 24 दिवसानंतर ब्रिटिश काही भारत सोडून जात नाही आणि ते जाणारही नव्हते. तर मग या 24 दिवसानंतर मुंबई या ठिकाणी काँग्रेसची जी महासमिती आहे तिचं अधिवेशन होतं. तिचे अध्यक्ष असतात मौलाना अबुल कलाम आझाद आणि यांचं जे अधिवेशन होतं ते 7 व 8 ऑगस्टला या ठिकाणी होतं. आणि मग या अधिवेशनात जे नेहरू आहे ते छोडो भारतचा ठराव मांडतात. तो ठराव काँग्रेस पारित करतं. त्यानंतर गांधीजी जो देशाला संदेश देतात, त्यामुळे बऱ्यापैकी जो गांधीजीला नोबेल पुरस्कार आहे शांततेचा नोबेल तो भेटलेला नसेल. गांधीजी पुढे काय म्हणतात, डू ऑर डाय, करा किंवा मरा. आता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय करायचं, करा किंवा मराची स्थिती आता. तर ही लक्षात ठेवायची. तर गांधीजींनी हा निर्णय घेतल्यानंतर गांधीजींनी काय केलं, मागील चळवळीत ज्या चुका झाल्या होत्या त्या चुकांमधून एक शिकवणूक घेऊन त्यांनी जनतेला काही सूचना दिल्या. त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. जनतेला त्यांनी काय सूचना दिल्या, तर त्यांनी जनतेचं काही जे रूपांतर आहे ते काही गटांमध्ये केलं. जसं की सरकारी प्रतिनिधी. इतके दिवस काय व्हायचं, आपण जेव्हा असहकार चळवळ सुरू केली होती किंवा सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती तेव्हा काय झालं होतं, तर आपण सांगितलं होतं सरकारी पदव्याचा त्याग करा, सरकारी नोकऱ्या सोडून द्या, त्यानंतर सरकारी शाळांचा त्याग करा. तर आपण या 2 चळवळी दरम्यान लोकांना, जनतेला असं सांगितलं होतं काँग्रेस मार्फत. मात्र आता गांधीजी काय म्हणाले की जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर ती करा. काय, तर ती करा, परंतु जो काँग्रेस आहे त्याला सपोर्ट करा. सरकारी नोकरी करून काय करा, काँग्रेसला सपोर्ट करा. जर तुम्ही लष्करात असाल, सैनिक असाल, तर तुम्ही लष्कराची नोकरी करा पण भारतीयांवर गोळीबार करू नका. त्यानंतर तिसरी गोष्ट, जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमची कुवत जर असेल शाळा सोडून राष्ट्रीय चळवळीत सामील व्हायची, तरच तुम्ही त्या चळवळीत सामील व्हा आणि जी चळवळ आहे ती करा. त्यानंतर शेतकऱ्यांना काय गांधीजींनी आवाहन केलं असेल, तर जो जमीनदार ब्रिटिशांना सपोर्ट करतो त्याला कर अजिबात देऊ नका आणि जो जमीनदार ब्रिटिशांना सपोर्ट करत नाही त्याला कर द्या आणि त्याच्यासोबत मिळून चळवळ सुरू करा. त्यानंतर संस्थानिक. आता हे संस्थानिक जे होते तर संस्थानिकांना असं आवाहन करण्यात आलं की तुम्ही जी चळवळ आहे आपली छोडो भारत आंदोलन आहे त्याला सपोर्ट करा. तर मग या चळवळीत संस्थानिकांची जर भूमिका पॉझिटिव्ह असेल, ते जर सपोर्ट करत असतील तर प्रजेने त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. काय करायला पाहिजे, संस्थानिकांना सपोर्ट करायला पाहिजे आणि प्रजा आणि संस्थानिकांनी दोघांनी मिळून काय करायला पाहिजे, आंदोलन करायला पाहिजे. आणि 6वी आणि शेवटची गोष्ट होती प्रजामंडळे. आता प्रजामंडळे कुठे स्थापन करण्यात आली होती, तर ज्या ठिकाणी संस्थान होते आणि त्या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झालेली नव्हती अशा ठिकाणी त्या संस्थानांची जर भूमिका राष्ट्रीय चळवळीच्या विरोधात असेल तर त्या ठिकाणी प्रजामंडळे स्थापन करण्यात येत होती. तर या प्रजामंडळांना काय करायला सांगितलं होतं, गांधीजींनी चळवळ सुरू करायचं सांगितलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू झाला होता आणि गांधीजी गोलमेज, जी दुसरी गोलमेज परिषद होती तिच्यावरून भारतात आले होते, तर ते भारतात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू
केला. आणि दुसऱ्याच दिवशी काय झालं होतं, गांधीजी सोबत इतर जे प्रमुख नेते होते त्यांना अटक करण्यात आलं होतं. मग यापासून एक शिकवण घेऊन गांधीजींनी काय केलं, तर गांधीजींनी या अधिवेशनात असं सांगितलं की आम्हाला जर अटक झाली तर जनतेने लढा द्या, जनतेने काय करा, आपल्या जो अंतरात्मा आहे त्याचे आवाज ऐका आणि चळवळ सुरू करा, चळवळीत सामील व्हा, असा जो संदेश आहे तो गांधीजींनी दिला. आणि गांधीजीला जे वाटत होतं तेच दुसऱ्या दिवशी झालं. म्हणजे 9 ऑगस्ट 1942 ला काय झालं, तर सर्व प्रमुख नेते आणि गांधीजी यांना अटक करण्यात आली. यांना अटक करताच दुसऱ्या दिवसापासून देशभरामध्ये हरताळ, संप, मोर्चे आणि निदर्शने सुरू झाले. आता या भारत छोडो आंदोलन जे होतं त्यामध्ये जी चळवळ करण्यात आली तिचं खास करून वैशिष्ट्य असं होतं की ती चळवळ भूमिगत होती. काय होती, भूमिगत होती. म्हणजे पहिले काय व्हायचं, लोक चळवळ करताना काय करायचे, इंग्रजांसमोर जायचे, अहिंसेच्या मार्गाने तेथील मीठ उचलायचे, जंगलातला कायदा मोडायचे किंवा असे विविध गोष्टी करायचे. पण आता काय ठरलं, इंग्रजांच्या समोरच जायचं नाही, इंग्रजांना आपल्याला पकडताच आलं नाही पाहिजे, कुठेतरी लपून काहीतरी करायचं. तर मग अशा ज्या विविध घटना आहेत त्या भारतामध्ये घडल्या होत्या. आता यामध्ये एक अशी महत्वाची घटना होती की काँग्रेसचं एक गुप्त रेडिओ स्टेशन स्थापन केलं होतं. ते कोणी स्थापन केलं होतं, तर उषा मेहता आणि त्यांचे जे सहकारी होते जसं की राम मनोहर लोहिया, त्यानंतर अच्युतराव पटवर्धन, त्याचबरोबर पुरुषोत्तमदास ठाकूरदास, त्याचबरोबर बाबूभाई ठक्कर, त्याचबरोबर विठ्ठलभाई जावरी आणि चंद्रकांत जावरी. तर यांनी काय केलं होतं, काँग्रेसचं एक रेडिओ स्टेशन स्थापन केलं होतं आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे 42.34 मीटर. तर ही त्याची फ्रिक्वेन्सी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता त्यानंतर या रेडिओ स्थानकाला किंवा हे जे गुप्त रेडिओ स्टेशन होतं यासाठी साहित्य कोणी पुरवलं होतं, तर नानका मोटवानी यांनी हे साहित्य पुरवलं होतं. मग आता या रेडिओ स्टेशनवरून काय केलं जायचं, जे भारतभर आंदोलनं चालू राहायचे त्याच्या ज्या बातम्या होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जायच्या आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवली जायची. त्याचबरोबर जे भाषण आहे, राम मनोहर लोहिया तर दर दुसऱ्या दिवशी या रेडिओ स्टेशनवरून भाषण द्यायचे आणि जे मेन नेते होते ते या ठिकाणी यायचे, भाषण द्यायचे, जनतेला अजूनच प्रेरणा मिळायची. त्यानंतर देशभक्तीपर गीतं इथे गायली जायची, यातून जनतेला प्रेरणा मिळायची आणि आंदोलन अतिशय उत्साहाने चालू राहायचं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. मग पुढे जाऊन जवळपास 1942च्या शेवटी इंग्रजांनी हे जे मुंबईमधील गुप्त रेडिओ स्टेशन होतं याचा शोध लावला आणि याच्यामधील जे साहित्य होतं त्याला जप्त केलं. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की मुंबईप्रमाणे हे रेडिओ स्टेशन कुठे कुठे सुरू करण्यात आलं होतं, तर आपल्या पुण्यामध्ये, त्याचबरोबर कलकत्त्यामध्ये आणि दिल्ली या ठिकाणी हे गुप्त रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं होतं. त्याचबरोबर मध्य प्रांतामधील जो आष्टी हे ठिकाण आहे येथे असहकार चळवळी दरम्यान घडलेली जी घटना होती, चौराचौरीची घटना, त्याप्रमाणे एक घटना या ठिकाणी घडलेली होती. आता यानंतर ही चळवळ उभारण्यासाठी काही जणांनी मिळून एक रणनीती आखली होती. त्यामध्ये जी सुचेता कृपलानी होती त्यांनी काय केलं होतं, गांधीवादाच्या मार्गाने चालायचं होतं. म्हणजे काय करायचं होतं, मोर्चा काढायचा होता, त्याचबरोबर कामगारांना संप करायचे सांगायचे होते. त्यानंतर अहिंसक मार्गाने जी कृती करायची होती ती अहिंसक मार्गाने करायची होती. त्यानंतर अरुणा असाबाली यांनी काय करायचं होतं, क्रांतिकारी कारवाई करायच्या होत्या आणि त्यांनी मग त्यातूनच सेंट्रल डायरेक्टरेट ही एक गुप्त संघटना स्थापन केली होती आणि तिच्यामध्ये त्यांच्यासोबत राम मनोहर लोहिया, SM जोशी आणि अच्युतराव पटवर्धन इत्यादी व्यक्ती होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी गनिमी युद्धाचा अवलंब केला होता आणि तो भारत नेपाळ या सीमेवर केलेला आहे. आता यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी ही जी भूमिगत चळवळ चालवली ती स्वतःच्या नावाने नाही, ते काय करायचे, रेडिओ स्टेशनवर यांनी काही टोपण नावं ठेवली होती. मग त्या टोपण नावाने ते एकमेकांना बोलवायचे किंवा एकमेकांच्या ज्या गोष्टी आहे जे क्रांतिकारक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. जे मेसेज असणार ते काय करणार, टोपण नावाद्वारे पोहोचणार की दादींना हा मेसेज द्या. दादी म्हणजे सुचेता कृपलानी, त्यानंतर अरुणा आसिफ अली म्हणजे कदम, त्यानंतर अजून आपल्याला नावं सांगायची झाली तर SM जोशी म्हणजे इमाम साहब. आता इमाम साहब हे नाव कुणाचं आहे तुम्हाला आठवतं, मी शिकवलं तुम्हाला. तर इमाम साहब हे दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींचे सहकारी होते. त्यानंतर अच्युतराव पटवर्धन, तर अच्युतराव पटवर्धनचं जे नाव आहे कुसुम होतं, टोपण नाव काय होतं, कुसुम होतं. त्यानंतर भारत छोडो आंदोलनाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनादरम्यान प्रति सरकार
किंवा याला समांतर सरकार किंवा याला पत्री सरकार, महाराष्ट्रात पत्री सरकार सुद्धा म्हटलं जायचं. तर हे सरकार जे होते ब्रिटिशांचं सरकार भारतात असताना हे सरकार या ठिकाणी स्थापन झाले होते. म्हणजे काही प्रमुख व्यक्तींनी एखाद्या ठिकाणी समजून घ्या पुणे, तर पुण्यावर मी स्वतः कब्जा मिळवला आणि माझं सरकार चालू केलं. याला काय म्हटलं जायचं? प्रति सरकार, पत्री सरकार किंवा समांतर सरकार. समांतर सरकार का? तर इंग्रजांच्या बरोबर हे सरकार चालू होतं. इंग्रजांचं पण सुरू होतं, यांचं पण सुरू होतं. आता प्रति सरकार, प्रति सरकार म्हणजे एक ऑप्शनल सरकार. आणि पत्री सरकार का? तर महाराष्ट्रामध्ये जे सातारा या ठिकाणी पत्री सरकार स्थापन झालं होतं किंवा प्रति सरकार स्थापन झालं होतं, त्यामध्ये ब्रिटिशांना जो मदत करेल किंवा ब्रिटिश जे अधिकारी असतील त्यांच्या पायात पत्री ठोकल्या जायच्या. त्यामुळे याला काय नाव पडलं? पत्री सरकार असं नाव पडलं होतं. मग भारतात एकूण 5 ठिकाणी हे प्रति सरकार किंवा समांतर सरकार स्थापन झाले होते. पहिलं बालिया या ठिकाणी झालं होतं आणि 15 ऑगस्ट 1942 ला हे स्थापन झालं. चित्तू पांडेने याचं नेतृत्व केलं होतं. आणि याचं जर आपल्याला एक्झॅक्ट ठिकाण जर माहित करून घ्यायचं असेल तर उत्तर प्रदेशचा जो पूर्व भाग आहे त्या ठिकाणी हे स्थापन झालं होतं, बालिया, आणि जो आझमगडचा जो भाग आहे त्या ठिकाणी. आता यामध्ये इंग्रजी कायद्यांचा बहिष्कार करण्यात आला आणि चित्तू पांडेना स्वतःलाच जिल्हा न्यायाधीश म्हणून घोषित केलं आणि त्याने स्वतःचे कायदे तयार केले आणि तो न्यायदान करण्याचं कार्य या प्रति सरकारद्वारे करू लागला. त्यानंतर तामलुक. आता तामलुक हे जे प्रति सरकार होतं ते सप्टेंबर 1942 ला सतीश सामंत याने बिन्नापूर या ठिकाणी सुरू केलं होतं. आता हे जे सरकार होतं हे एका सामंताचं, जमीनदाराचं सरकार होतं. तरी पण या सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. या सरकारचं स्वतःचं लष्कर होतं. 2 तुकड्या होत्या, एक विद्युत वाहिनी आणि दुसरी भगवती सेना. या लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्याचबरोबर या सरकारचं स्वतःचं वृत्तपत्र सुद्धा होतं, त्याचं नाव आहे विप्लव. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढील प्रति सरकार आहे तालचेर. आता हे तालचेर जे प्रति सरकार आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्वात कमी काळ टिकलेलं प्रति सरकार आहे. 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालखंडादरम्यान हे चाललं होतं. आणि हे ओरिसामधील मदन मोहन प्रधान, गौरी शंकर प्रधान आणि मंगुनी चंद्र प्रधान इत्यादी व्यक्तींनी स्थापन केलं होतं. त्यानंतर मलकानगिरी. तर मलकानगिरी या प्रति सरकारचं वैशिष्ट्य असं होतं की आदिवासींनी एकत्र येऊन लक्ष्मण नायक याच्या नेतृत्वाखाली हे सरकार ओरिसा या ठिकाणी स्थापन केलं होतं. आणि कधी? तर नोव्हेंबर 1942 ला. आणि हे आदिवासींचं एक प्रति सरकार होतं आपल्याला असं म्हणता येईल. तर यांनी काय केलं होतं? दारूची दुकानं उद्ध्वस्त केली होती. मद्यकर, जंगलकर, इंग्रज मागे आले तर ते सरळ म्हणायचे नाही देत. काय म्हणायचे? नाही देत, काय करायचं करून घ्या. त्यानंतर पुढील प्रति सरकार होतं साताऱ्याचं प्रति सरकार. हे क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्थापन केलेले आहे. MPSC साठी महाराष्ट्रातील जी काही गोष्ट आहे ती महत्वाची असते, त्यामुळे याच्याविषयी आपल्याला थोडं व्यवस्थित जाणून घ्यायचंय. आता क्रांतिसिंह नाना पाटील यांनी थोडं लेट स्थापन केलं, पण सर्वात जास्त कार्यकाळ जे प्रति सरकार किंवा समांतर सरकार राहिलं होतं ते क्रांतिसिंह नाना पाटलांचंच होतं. यांनी बापू लाड यांच्या अध्यक्षतेखाली तुफान दल स्थापन केलं होतं. हे एक लष्कर होतं. त्यानंतर आझाद दलाची स्थापना नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली केली होती. आणि यांनी काय केलं होतं? सातारा सांगलीचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये इंग्रजांना परेशान करून टाकलं होतं. त्यानंतर या सरकारने सामंताविरोधी आणि त्याचबरोबर जात विरोधी ज्या मोहिमा आहे सुरू केल्या होत्या. त्याचबरोबर या सरकारचं अजून एक वैशिष्ट्य होतं की यांनी कमी खर्चात गांधी विवाह पद्धत ही निर्माण केली होती आणि त्याद्वारे ते विवाह लावत होते. आणि त्याचबरोबर शूरवीरांची जी हिंसा आहे, क्रांतिसिंह नाना पाटलांचं गांधीजींनी अहिंसा कशी श्रेष्ठ आहे हे सांगितल्यानंतर क्रांतिसिंह पाटलांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून एक गोष्ट म्हटली होती, ती लक्षात ठेवायची आहे की शूरवीरांची हिंसा जी असते ती भित्र्यांच्या अहिंसेपेक्षा कधीही श्रेष्ठ किंवा चांगली असते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये ज्या काही छोडो भारत आंदोलन दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्या आपण महाराष्ट्राच्या इतिहासात अभ्यासलेल्याच आहे, त्या तुम्ही तिथे जाऊन बघा. तुम्हाला हा जो पूर्ण टॉपिक आहे हा भारताच्या पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर कव्हर होईल.